नमस्ते मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण आपल्याकडं वैशाली ताई आहे. आम्ही तिला वैशू म्हणतो लाडानी. तर आपण वैशूला विचारणार आहोत तिच्या स्वतःबद्दल, कारण गेले 3-4 दिवस तीच मागे लागलीये की मला बोलायचंय, मला व्हिडिओ बनवायचा आहे, माझा व्हिडिओ बनवा. तर म्हणून मग आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहे, तिच्याशी बोलणार आहे, तिला जाणून घेणार आहे. तू तुझी ओळख करून दे. माझे नाव वैशाली रामचंद्र टाकळकर. ओके. माझं आता एज आहे 48, 48 वर्ष. तर आता काय होतं, व्हिडिओ बघितला की बरेच जणांना प्रश्न पडत असेल की ह्या मुलीला काय झालंय, बरोबर ना? तू म्हणली ना असा प्रश्न पडत असेल ताई की काय झाले, मग मला बोलायचंय, लोकांना सावध करायचंय, लोकांना सांगायचंय काळजी घ्या. तर तुझ्याबद्दल थोडस सांग ना. तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? आम्ही 3 जणी बहिणी तू आहोत. मॅरिड आहे का? तुझं लग्न झालंय का नाही का? आई वडील आहेत का? असं थोडस फॅमिली बद्दल सांग तू. माझं लग्न नाही झालेलं. मला एक प्रॉब्लेम झालेला, तो कसा झाला काय झाला कोणाचं निदान नाही. सगळ्यात अगोदर तुला आई वडील आहेत का? तुला बहीण भाऊ आहेत का? आता नाव सांगून लगेच ती सुरुवात करू का तशी? तर गोंधळ होणार मला थोडा. माझं नाव कन्फ्युज होऊ नको, इकडे हात ठेव माझ्याकडे. माझं नाव वैशाली रामचंद्र टाकळकर आहे. माझं वय आहे 48 वर्ष. ओके. आता फॅमिलीमध्ये कोण कोण? माझ्या फॅमिलीमध्ये मी, आई वडील आणि आणखीन 2 बहिणी आहेत, पण दोघींची लग्न झालेली आहेत. मी सगळ्यात लहान आहे. मी आई वडिलांजवळ असते. आता आई वडील आहेत का तुझे? आता 5 महिने आई गेलेली, एक्सपायर झालेली. आणि वडील? वडील 5-6 वर्ष आली वडील पण नाही. मग मी, माझ्या बहिणी माझा सांभाळ करतात आणि मी एक अशा आश्रममध्ये राहते की ते आश्रम म्हणून सुद्धा त्या म्हणजे एक वेगळं वाटतं की त्या संस्थेला आश्रम नाही नाव दिलं पाहिजे. आमचं ते घर आहे खूप छान. त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोचले आणि मला बोलता पण येतं की माझ्या मनातल्या काही भावना तर व्यक्त पण करता येतात की ज्या आमच्यासारख्या मुली असतात किंवा मुलांचं माहिती नाही पण मुलींना खूप प्रॉब्लेम येतो जेव्हा त्यांना कुठला आजार होतो. मला आहे पार्किन्सनचा आजार. हे सगळं कशामुळे, म्हणजे हा आजार काय ह्याच्याबद्दल तू सांगू आणि हे सांगू शकशील का? हे एक दुसरं, हा आजार कधीपासून झाला, हा आजार कशामुळे असं म्हणता नाही मॅडम. ऑटोमॅटिकली ह्या आजाराचं नाव काय? ह्या आजाराला काय म्हणतात? माझा आता प्रॉब्लेम आहे, हात हलतोय माझा, नीट जागेवर थांबत नाही हात. बरेच तुम्हाला तुम्ही पाहत असाल, डोळ्यांमध्ये दिसत असेल असं होतं. ह्या आजाराचं नाव आहे पार्किन्सन. डावी बाजू थरथरणे, हलणे कंटिन्युअसली. तसा मला प्रॉब्लेम झालेला हा चालू आजाराचा. पण तो आजार जो आहे तो कशाने म्हणजे होईल कोणालाच नक्की डॉक्टर असं फिक्स असं सांगता येत नाही का. मी बरेच वेळा पाहिलेले, 4-5 डॉक्टर झालेले माझे मेंदूचे, त्याच्यामुळं न्यूरोलॉजिस्ट माझे 4-5 झालेले आहेत. तर प्रत्येकाने मला वेगवेगळी कारणं सांगितली. मग मला काही औषधं आहेत त्याच्यावर चालू. पण हा आजार असा आहे की जेव्हा आपण ह्या आजाराबद्दल सांगायचं म्हटलं तर मला सुद्धा कळत नाही काय सांगावं नक्की. हा जो आजार आहे तो कोणालाही नॉर्मल व्यक्तींना होत नाही. खूप क्वचित व्यक्ती असतात की त्यांना होतो लहान वयात. साधारण 2 लाखामध्ये एखाद्या व्यक्तीला होतो. 2 लाखामध्ये एखाद्या व्यक्तीला, आणि त्या 2 लाखामध्ये त्या आजाराने तुलाच नेमकं तेच मलाच नेमकं निवडलेलं आहे. हा आजार काही असा ठरवून कोणाकडे जात नाही किंवा ह्या वयातच होईल असं त्याचं हे नाही. पण हा आजार जो आहे जो पार्किन्सनचा तो 70च्या पुढच्या लोकांना होतो साधारणतः, की ज्यांचं वय झालं ते आंदोलनाला कळ असतात. काही लोक काय त्या बाहेर गेले नाही तरी चालू शकतं. पण अशी 2-2.5 लाखातली लोक असतात म्हणजे एखाद्या व्यक्तीला तो होऊ शकतो कमी वयातच. आणि त्यात नंबर माझा लागलेला आहे. लहान वयातच मला हा आजार. किती वर्ष झालं ह्या आजाराला तुला? 12-13 वर्ष झालेली आहेत. 12-13 वर्ष. तो आजार, हा आजार होण्याच्या पूर्वी तू काय करत होती? माझं तुझे बिझनेस होतं 3. एक माझा इन्स्टिट्यूट होता, तिथे धरतो. हा, इन्स्टिट्यूट होतं, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट. दुसरं मी शिकवायचे पण मुलांना 10वी-12वीच्या. आणि दुसरा माझा बिझनेस ट्रॅव्हल्सचा, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. मी तो घेऊन जायचे मुलींना. माझ्याकडे जे क्लासला जॉईंट होते किंवा आमचे नातेवाईकातले माझे कोणी असेल सगळ्यांना फिरायला घेऊन जायचे. पैसे ट्रिप
दक्षिण भारत, उत्तर, सर्व पूर्ण इंडिया म्हटलं तरी चालेल, मी जाऊन आलेली आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे लोकांना ट्रिप घेऊन जायची, तर मग ती कुठं कुठं घेऊन जात होती? मी पूर्ण भारत देशात फिरून आणलेलं आहे, पूर्ण भारत केलेला आहे. मला ऍक्च्युली तो 3.5 हे करायचे होते फेऱ्या. नाही, 3.5 फेऱ्या मारायच्या होत्या मला भारत देशाला. ठरवलं होतं, पण आता मला असा प्रॉब्लेम झाला की मी एवढे करू शकणार नाही. तशी मी जिद्द ठेवलेली आहे की पुन्हा स्वतःला रिडेव्हलप, म्हणजे थोडं जरा स्वतःची एनर्जी वाढून, आत्मशक्ती वाढून मला एकदा तरी पुन्हा भारत दर्शन करायचंय. फक्त ते आता मी दुसऱ्यांच्या ट्रिपद्वारे जाईल, कारण आता मी नाही करू शकणार. पण ठेवलेली जिद्द, बघू आता परमेश्वर कशी साथ देईल. पण मला एक गोष्ट सांगायची, आपल्या इथं जेंट्सला होणारे आजार, लेडीजला होणारे आजार, ह्यामध्ये तसं एकत्रित पकडत नाही. लेडीज झालं तिला काही प्रॉब्लेम असेल मोठा पीक, असं बरेच वेळा लोकांना वाटतं. तसं काही नाही. मला कुठल्याही आजारपणामध्ये भेदभाव केला जातो. म्हणजे पुरुषाला एखादा आजार झाला तर असं समजलं जातं, आणि तोच आजार बाईला झाला तर हिला काहीतरी मोठे प्रॉब्लेम असतील म्हणूनच झाला असं म्हणणं आहे का तुझं? तसं हा पार्किन्सनचा आजार जो स्वतः मी अनुभवलाय, हा खूप लहान वयामध्ये झालेला आहे मला. तुला काय वाटतं की पार्किन्सन्स इतक्या लाखामध्ये, म्हणजे 2.5 लाख 2.25 लाखामध्ये एखाद्याला होतो, कमी वयात होणाऱ्याला, तो तुला झाला, मला झालेला आहे. आणि गेले 10-12 वर्ष तू ह्या सगळ्यातून चालली. आता गेले 7-8 महिने तर मी बघतीच आहे की या सगळ्या परिस्थितीतून जाताना. हा सगळा आजार कशामुळे होतो आणि त्याचं कमी होण्याचं कारण काय? म्हणजे काय मला माहितीये, पण तू सांगशील म्हणजे लोकांनाही कळेल की हा जो आजार आहे ना माझा पार्किन्सनचा, हा कशामुळे होतो. म्हणजे मला तर टेन्शनमुळे डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही खूप टेन्शन घेतलेलं आहे, असं तसं. त्यामुळे माझ्या बिझनेसचं टेन्शन असू शकतं किंवा मला दुसरं कुठलं टेन्शन असू शकतं. तसं काय म्हणे ते फिक्स असं ते काहीच सांगत नाहीये की एक्झॅक्ट आजार हा कशामुळे झालेला आहे. पण पकडून चालतात की टेन्शनने तुम्हाला हा झालेला आहे, किंवा घरामध्ये कोणाला थोडा वाताचाच प्रॉब्लेम असेल. पूर्वी खूप अशा आपले रिलेटिव्ह असतील पूर्वीचे, एकदम आपण पंजोबा तशा प्रकारे. पण तसा पण नाही येतो. आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाच हा आजार झालेला नाही, कधीच नाही. जिथपर्यंत मला आठवतं आणि माझ्या वडिलांनी आईने सांगितलेलं आहे तिथपर्यंत नाहीच झालेलं. मग ह्या आजारामध्ये काय प्रॉब्लेम येतो, आपले हातपाय जे हलतात, आपल्याला काहीच करता येत नाही, खाता येत नाही. चहा प्यायचा म्हटलं, पाणी प्यायचं एक गोड म्हटलं तरी पिता येत. तुम्ही लोकांनीच मला आजारी असताना वगैरे, ह्यांची एक मुलगी आहे. दिवसात किती वेळेला गोळ्या घेते तू? 6-7 वेळा होतात माझ्या गोळ्या. 2 तासांनी गोळ्या घेते? 2, 2.5, 3, कधी 3 तासाची पण आहे. गोळ्या 2 तासांनी, काही 3 तासांनी, काही 5 तासांनी. त्या गोळ्या खाल्ल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. गोळ्या नसतील तर मग काही खरं नाही. गोळ्या मला खायलाच लागतात रोजच्या रोज. एखादी गोळी जरी एक दिवस नसली तरी मला खूप प्रॉब्लेम्स होतात, त्रास होतो हातात. आणि दर 2-3 महिन्याला तर तुला इंजेक्शन ट्रीटमेंट करावीच लागते. चेक करावंच लागतं, पाहावं लागतं की नक्की काय म्हणजे काय होणार. पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की हा आजार वाढतो, कमी नाही होत. ह्याचं प्रमाण वाढतं, कमी नाही होत. मग ते वाढतो हे असं हे करत बसण्यापेक्षा प्रमाण कमी राहण्यासाठी किंवा आटोक्यात राहण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? मेडिटेशन सांगितलेले आहेत त्यांनी. दुसरं तुम्ही आनंदी राहा स्वतःहून. हे त्याच्यासाठी आम्ही आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतो की नाही तुला, की वैशूनी आनंदी राहिलं पाहिजे. वैशूनी नशिबाने की तुमच्यासारखी ह्या आश्रममध्ये मी आलेली आहे. मी नशिबाने, माझ्या बहिणी जशा आहेत तशात तुम्ही दोघी जणी मला भेटल्या, म्हणजे नशीब लागतं ह्याला. पण मी ह्या आजारात एवढी वरती आली, थोडी काय माझी प्रगती आहे ना ती माझ्या ह्या मॅडमची, छाया मॅडम म्हणून आमच्या ताई. तू स्वतः प्रयत्न करते, तुझ्या दोन्ही बहिणी तुझ्यावर खूप माया करतात, तू पण त्यांच्यावर करते. आमच्या नाही, आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे तू. आणि त्याप्रमाणे तू सगळ्यांमध्ये तसं बघितलं तर सगळे आजी आजोबा आहेत आपल्याकडे, त्यांच्यामध्ये तूच लहान आहे. म्हणजे साधारण काय म्हणतो सिनियर सिटीजन नाहीये, परंतु हा सगळा प्रॉब्लेम आहे म्हणून तू इथे. आणि आम्ही प्रयत्न करतो की तुझ्या प्रॉब्लेमला एकच औषध आहे, ते म्हणजे तुला आनंदी ठेवायचं. आणि ते सगळे ठेवायचा प्रयत्न करतात. माझ्यासाठी खूप ह्या संस्थे, म्हणजे मी घर म्हणतेच, पण एक सांगताना मग की मला ह्यांनी खूप वरती काय हे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, उचलून म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला असे की जिला आजार पाहिजे होता की घरातली करतात, घरातली लोक चांगली वागतात, पण बाहेर जेव्हा आपण समाजामध्ये जातो
तेव्हा मग आपल्याला मेन गरज जी असते चांगल्या व्यक्तीची, ती व्यक्ती म्हणजे मला मिळालेल्या छाया ताई ह्याच आहेत. तुला बाहेर गेल्यानंतर काय वाटतं? का हातपाय थरथरतात? बाहेर गेल्यावर वाईट वाटतं. लोक पण माझ्याकडे असे बघतात की जसं काहीतरी नवीनच कोणतं तरी प्राणी पाहिलाय असं. हा आजार आहे ना खरं म्हाताऱ्या माणसांना का होतो आणि तो झाकून जातो निघून तसाच. तरुणपणी झाल्यानंतर मग तरुणपणी झालं किती प्रॉब्लेम मला तोंड द्यावं लागतं. पाणी सुद्धा पिता येत नाही, ही गोष्ट सुद्धा खूप हे. एकदा आपण जेवता येत नाही, अन्न चहा पिऊ नाही शकत ठीक आहे, पण आपल्याला जर कुठं ताण लागली बाटलीतलं पाणी पण माझ्या कधी कधी नीट तोंडात जात नाही, सांडतं ते पाणी सुद्धा. मग ते मला फार वाईट वाटतं की मी तरुण आहे तेवढं तरी करू शकते. जे आजोबा लोक असतात ते झोपून असतात नाही का, तर ते बिचाऱ्यांना कसं कोण पाणी देत असतील किंवा ते कसे घेत असतील पाणी. तुझे आम्ही फोटो बघितले, जे ताईंनी दाखवले तुझे, तू जेव्हा व्यवस्थित होती, तुझा बिझनेस होता, तू क्लासेस घेत होती, तू जॉब करत होती, हे सगळं बघून, ते फोटो बघून आणि आज मध्ये बघून तर मी तर रडलीच आहे, तुला माहितीये. खूप वेगळं जीवन जगते मी. मला तरी पण जिद्दीने सगळेजण आम्ही कितीतरी वेळा ढासळले आणि ह्यांनी मला साथ दिलेली आहे या लोकांनी, छायाताईंनी. नाही ढासळायचं नाहीच आहे, आपल्याला उभं राहायचंय, म्हणजे पुढे चालायचंय, कालपेक्षा आजपेक्षा उद्या आपल्यात प्रगती करायची. म्हणून मी इथे ठिकाण शेवटपर्यंत राहायचं इथे. मला जेवढं काही माझ्यातर्फे संस्थेसाठी करता येईल, म्हणजे आमच्या घरासाठी करता येईल तेवढं तुम्ही प्रयत्न 100% करणार आहे. माझं नाही, आपलं घर आहे म्हणून माझ्या घरासाठी. आणि तुला का वाटलं व्हिडिओ करावा? कारण तू 2-3 दिवस झालं म्हणतीये ना. मला असं वाटलं की म्हणजे लोकांचं कसं समज वेगळाच आहे की ठीक आहे मी काहीतरी करून मला माझ्या घरातले बाहेर नेतात, किंवा जे माझं घर आहे दुसरं एक मिळालेलं छायाताईंचं, ते म्हणजे छायाताई म्हणते मी तुम्हाला सगळं छायाताई करतो, म्हणून मी सांगते की छायाताईंचं जे घर आहे ते घर खरंच घर म्हणूनच आहे. त्यांनी मला झालं तर मला हा पार्किन्सनचा माझ्या घरातले नाही, पण ते माझे जे फ्रेंड्स आहेत, जे होते मित्रमैत्रिणी, त्यांनी मला असं कधी समजून नाही घेतलं की तुला हा प्रॉब्लेम झाला. मला कोणी नंतर भेटायला पण नाही आलं. मी खूप त्या लोकांसाठी खूप आधी मदत केलेली किंवा आम्ही खूप एन्जॉय करायचो. मग त्यांनी जेव्हा मला हा आजार कळला तर एकदा फोनवर विचारलं, नंतर मला कधी फोन पण नाही केला आणि काही. माझ्या घरच्यांनीच मला खूप सपोर्ट केला आणि आता ह्या घरचे सपोर्ट करतो. म्हणजे म्हणतो ना आपण, जगामध्ये रीत अशी आहे, बाहेर पाऊस येतोय, जगामध्ये रीत अशी आहे की आपलं सगळं चांगलं असलं तर सगळं जग आपल्यासाठी चांगलं असतं, आणि आपण जेव्हा कोलमडून पडतो तेव्हा हात देणारं कोणी नसतं. तसं पण मी खूप जणांना हात दिले. मी शिकवलेलं सुद्धा एका मुलीला. मी भोसरीला माझे हे जे बिझनेस होते, एक मुलीची घरची परिस्थिती अशी नाजूक होती, मी जर शिक्षणासाठी पैसे पण दिलेले. ज्या वडिलांनी पण परत मला कधी फोनच नाही केला. माझ्या कोविडमुळे सगळा बिझनेस हे झाले आणि माझ्या ह्या प्रॉब्लेममुळे बंदच करायला लागले. तिन्ही बिझनेस बंद करून मी कोविडमध्ये घरी बसले. आई वडिलांची जबाबदारी होती. माझ्या बहिणी त्यांच्यापर्यंत, त्याच्या घरचे खूप चांगले असल्यामुळे त्यांच्यावर प्रयत्न करत होत्या, दोन्ही बहिणी. त्यांना तर मी काहीच म्हणू शकत नाही, नावं ठेवू शकत नाही, तशा नाहीत. त्या दोघी पण खूप मदत करतात तुला. म्हणजे इथं राहत असताना आम्ही तुझं करतो, परंतु जेव्हा दवाखान्याची वेळ येते, हॉस्पिटलचा खर्च करायची वेळ येते, तेव्हा त्या दोघी पुढे येऊन करतात. अशा बहिणी मिळायला नशीब लागतं, अशा ताई मिळायला पण खूपच नशीब लागतं. मला सपोर्ट मिळाला तर मी त्यांच्यामुळे आज उभी आहे सगळ्यांमुळे. पण ज्यांना नाही मिळत त्यांचा काय ना प्रश्न. हा माझा जो आजार आहे ना, तसं बघायला नॉर्मल सगळ्यांना वाटतं. मी खूप प्रश्नांना तोंड दिलेलं आहे, खूप लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कोणाच्याही डोक्यात हे घुसत नाही की हा आजार. म्हणतात की कधी कधी मला आश्चर्य वाटतं की आज माझी जी मैत्रीण होती समोर बसून मला हसते का, तर मला नीट बोलता येत नाही, काही नाही. ती 4 मैत्रिणी मित्रांना तिचे सांगू पण शकत नाही, सांगत पण नाही की तुला असं जो त्रास आहे तिथे तुम्ही हसू नका. मैत्रिणी पण हसल्या तुझ्यावर? हो, सुरुवातीच्या झालेला आहे तो प्रॉब्लेम झालेला आहे. मी लपून ठेवला आई वडिलांपासून किंवा बहिणींपासून. मला म्हणजे मित्रमैत्रिणी म्हणून तू सगळ्यांपासून दूर होता. आम्ही पण बरेचदा म्हणतो ना की सगळ्यांमध्ये चल वैशू, सगळ्यांमध्ये चल, तर मग तू म्हणते की नाही नाही नको, लोक हसतील मला, नाही नको लोक हसतील. मग आम्ही सांगतो की नाही नाही, तुला कोणी हसणार नाही. त्यातनं मी गेलेली आहे ना, हसतात नुसतं हसतातच नाही, ते म्हणजे असं वेगळंच त्यांचं वागणं असतं, पण वेगळंच वाटतं. म्हणजे ते हसतात म्हणजे कसं, ते हसणं त्यांचं एक वेगळ्याच प्रकारचं हसणं, ठीक आहे आपली चेष्टा केल्यासारखं वगैरे नाही की तू मुद्दाम असं काहीतरी केलं म्हणून तुला असं झालंय वगैरे.
खूप वेगळं जीवन आम्ही जगत असतो पार्किन्सन. मला काय अगदी खूप तुमच्यासमोर सांगायचंय, रडायचंय, खूप हे करायचं तसं नाहीये. तसं पाहिलं तर पूर्ण बॉडी आपली जेव्हा हलती ना, तर एक दिवस तुम्ही राहून बघा, झोपा आणि बॉडी पूर्ण हलवत तुम्ही सकाळपर्यंत. हे दिसतच आहे ना की दोन्ही पाय हलतायत तुझे, दोन्ही हात हलतायत. म्हणजे अशा याच्यामध्ये रात्र काढणं, झोपणं किंवा कुठलीही गोष्ट म्हणतो ना आपण उठून करणं, खूप वेळ लागते या गोष्टीला. मी खूप म्हणजे एक पाऊल तू टाकू शकत नाही. हे आता आम्ही कधी महिने बघतोय की एक पाऊल पटकन नाही टाकतायत. खूप प्रयत्न करते पण तरी पण माझं भरपूर बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे त्यापासून. भेटली इथली आणि मी इथंच राहते. आजी आजोबा लोक आहेत बिचारे, खूप ते पण मदत करतात, हसवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या इथले आजी आजोबा सगळे मला नशीब व्हायला लागला की मीठ साखर आणा, लगेच कोणीतरी पळत पळत येतं. लिंबू पाणी आणा, कुणीतरी पळत येतं. वैशूला गोळी दिली का, वैशूला घामाला टॉवेल द्या पुसायला. व्यवसाय करत होती की नाही, तर तो कुठं होता? म्हणजे माझा तो व्यवसाय, ते व्यवसाय होते ते माझ्या भोसरीला माझी आत्या राहते, त्यांची दुकानं होती, त्यांनी शॉप बांधलेले ते बऱ्यापैकी. म्हणजे तू एवढी शिकली, घरी बसते, जॉब तुला निर्माणासारखा मिळत नाही. आत्ताच म्हणते चल माझ्या घरी कधीच आली नाही भोसरीला, त्यानिमित्ताने चल तुला बघ, तुला काय वाटतं शॉप बघून 2-3 दिवस राहा माझ्याकडे, 8-10 दिवस तरी, आणि बघ तुला कसं वाटतं ते काय करायचं करतात तर कर, आम्ही करू तुला मदत जेवढी आहे ते जशी करता येईल तशी. म्हटलं ठीक आहे. मी गेले, मला पटलं तर 2-3 दिवस राहिल्यावर की मी इथं काहीतरी करू शकेल, तिथल्या मुलांना शिकवू शकेल, किंवा मला जे आवडतं फिरायला वगैरे ते पण इथं मी डेव्हलप करू शकते, एखादा बिझनेस वगैरे त्या एरियामध्ये. असं करून मी गेले भोसरीला. बिझनेस क्लासेस होते का तुझे? हो, पण मी नॉर्मल होते त्यावेळेस एकदम. काहीतरी गाडी बिडी घेतली तू सांगत असते, कसली गाडी घेतली होती? मी टूरसाठी स्कॉर्पिओ घेतली होती. म्हणजे मला इन्कम चांगलं व्हायचं, कारण मी क्लासेस घ्यायचे, मॅगझिन्स तयार करायचे, म्हणजे स्वतःचं नाव असलेले मॅगझिन्स आहेत. डायबिटीसच्या लोकांवर पण मॅगझिन्स मी तयार केलेले बऱ्यापैकी. आणि ते पेपर मध्ये काहीतरी मुलाखत आली? हो, पेपरमध्ये माझे, म्हणजे मी स्वतः कधी त्यांना बोललो नाही, पण ते आलेले सकाळचे. मला त्यांचं नाव नाही आठवतंय, बरेच वर्ष झाल्यामुळे ते आलेले. त्यांनी पण मला खूप म्हणजे मदत केली. ते स्वतःहून जेव्हा माझ्या ह्याला वाढदिवस होता ऑफिसचा, की मी हा बिझनेस आतापासून चालू केला त्या तारखेला, ते तारखेला बर्थडे होता, त्यावेळेस ती लोक अचानक आली आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला. मला तर कळलं पण नाही की तेव्हा अशी बोलतात, म्हणजे इंटरव्ह्यू अचानक त्यांनी घेतलेला. मग ते पेपरला आला होता? हो, दुसऱ्या वर्षी पेपरला आला, तेव्हा मला कळलं की अरे छोटी ऍड होती पण छान होती. की मला पेपरला तुझ्या बिझनेसचा एका मुलीने एवढी मोठी प्रगती केली असा इंटरव्ह्यू पण आला होता? हो, माझ्या नकळत आलेला तो. इतकी छान प्रगती केली हे करते. खूप व्यवस्थित होता बिझनेस माझा. आणि स्कॉर्पिओ वगैरे घेतली होती? हो, पण त्यानंतर 1-2दाच गेले ड्रायव्हिंग शिकायला, आणि नंतर मग माझा प्रॉब्लेम झाला. काय झालं प्रॉब्लेम? म्हणजे मी बसमधून खाली पडले आणि घाबरले खूप होते. आणि नंतर त्यांनी ECG वगैरे काढलेला माझं, कशावर काय फॉल्ट निघाला. कशासाठी घाबरली होती तू? काय असं बोलून एवढं मोठ्या बसचं चाक जाते आपल्या डोळ्यासमोरून. म्हणजे खाली पडले आणि चालत्या बसमधून खाली बसले. आणि डोक्यापासून चाक गेलं? डोक्याच्या मी असं कुशीवर झाले नाही पटकन, माझ्या समोरून असं चाक गेलं. म्हणजे 1.5 इंचाचं 2.5 इंच, 1.5 ते 2 इंचाचं अंतर असेल. अशा त्यावेळेस मी खूप घाबरले. लोकांनी मला ओढून काढलं बाहेर. तर मी नॉर्मलमध्ये गेले माझ्या ऑफिसमध्ये परत भोसरीलाच. मला त्रास संध्याकाळचा व्हायला लागला 6:30-7च्या पुढे. मग डॉक्टरांना सांगितलं मला असं प्रॉब्लेम येतो, चक्कर येते. मग ते म्हणले की ठीक आहे म्हणे, आज तू कुठे जाऊ नको, इथेच राहा भोसरीमध्ये, पुण्याला जाऊ नको. ते पण आमचे फॅमिली डॉक्टर होते, ओळखणारे सगळे, आत्याला वगैरे भोसरीमध्ये. मग मी म्हणले ठीक आहे. मग दुसऱ्या वर्षी मला ते म्हणले अशा डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन चौकशी, म्हणजे ते दाखवा त्यांना तुम्ही जे काय फोटो वगैरे. मग मी त्या डॉक्टरांकडे 2 दिवसांनी गेले. त्यांनी जे सांगितलं ते MRI वगैरे काढला. आमच्या घरात MRI पण कोणी काढला नव्हता. तो काढायचा म्हटलं, माझ्या बहिणी रडायलाच लागल्या, 2घी जणी पण, आई वडील पण थोडेसे हे झाले होते. ते दाखवणार नाही कधी ना, पुरुष लोक कधी असे दाखवत नाहीत ना दुःख झालेलं. त्यांना 4घींना खूप धक्का बसलेला, माझ्या जे नातेवाईक होते त्यांना पण त्यातनं कळलं की असा प्रॉब्लेम आहे.
मग आमच्या घरात कोणच नव्हता त्यामुळे ते सगळं धक्क्यामुळं टेन्शनमुळं झाला मला बाकी दुसरं काही नाही ह्याच्यावर. तू सगळ्या लोकांना काय सांगशील, कसं वागा, काय काळजी घ्या? बोलायला तर मला खूप असं बोलायचं अजून खूप प्रॉब्लेम्स मधून मी गेलेली आहे. पण आता तू एक म्हणतो ना आपण 100% तुम्हाला 20% भाग मी आता सांगितलेला आहे की किती मला त्रास 100% प्रॉब्लेम मधले 20% फक्त सांगितलं. 80% मी ठेवलेले आहेत. कधीतरी कधीतरी बोलू मी सांगेल ते. सगळ्यांना काय सांगशील तू? मग हेच म्हणणं की तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला आजार होतो किंवा जी व्यक्ती तुम्हाला दिसते समोरून चालते तिला त्रास होतोय अशा व्यक्तीला तुम्ही हसत बसण्यापेक्षा मदत करा. मदत म्हणजे तुमची मदतीची पण गरज नसते. एक सहानुभूतीचे 2 शब्द बोलला तर तुम्ही की बा तुम्हाला जर कळतंय ते व्यक्तीला काहीतरी होत आहे तर मदत न करता तसंच बघणं हे चुकीची गोष्ट आहे. कोणी असं हसणं किंवा एखादी मैत्रीण असेल चांगली तिने उलट अशा वेळेस कधी साथ सोडू नये. काय म्हणते 4 तास तुझ्या बरोबर असेल तर 1 तास तरी तिला हळूहळू नंतर मग तू कमी करू शकते भेटायचं. एकदम कमी नाही करायचं. एकदम पटपट माझे सगळे फ्रेंड्स सगळे बाजूला झाले माझ्यापासून. कारण आधी मी खूप फास्ट चालायचे. गड एकेका वेळेस 3-3 वेळा पर्वती चढायचे उतरायचे. मी क्लब पण जॉईन केलेला गिरीपूजन म्हणून कोथरूडमध्ये. त्यावेळेला मी नेहमी जायचे. आधी मी खूप काय केलेल्या भरपूर गोष्टी आहेत. मला निसर्ग खूप आवडतो त्यामुळे मी जी आता चालते बोलते त्यामुळे पण असेल की मला निसर्गाची आवड आहे, फिरायची आवड आहे भविष्यात. थोडं इच्छा आहे की मला फिरायचंय. त्यामुळे मी चालू शकते. बाकी सर्व आमचे हे जे माझे आजूबाजूला माझे रिलेटिव्ह आहेत त्यांनी मदत केली त्यांच्या स्वरूपात जेवढ्यांना जमेल तेवढं. आणि आता सध्या तर मी संस्थेत आहे. दोघी बहिणी आहेत आणि दोघी बहिणींनी इथं ठेवलंय म्हणजे इथं ह्याच्यासाठी ठेवलंय की इथे 24 तास माणसं असतात आणि 24 तास त्रास झाल्यानंतर कुणी ना कुणी तिच्यासाठी अवेलेबल असतं. घरात काय होतं कधी कधी की समजा त्या त्यांच्या व्यापात बिझी आहेत आणि मग ही कुठे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. लोकांच्या जसं वैशू म्हटली आमची की खूप मैत्रिणी होत्या पण अचानक हे सगळं झालंय कळलं एकदा फोनवर की त्यांनी येणं जाणं बंद केलं. एकदा भेटले आणि पुन्हा बंद केलं. तिचं म्हणणं होतं की रोज 4 तास किंवा आठवड्यात महिन्यात एकदा 4 तास भेटत होत्या तर 1 तास भेटायचं होतं. अचानक बंद करायचं नव्हतं. मैत्रिणींनी असं नाही केलं पाहिजे हे मला पण कारण सगळ्यात बेस्ट नातं म्हणतो आपण ते म्हणजे मैत्री. आणि त्या नात्याने असं नाही केलं पाहिजे. तिला ठेवलं ह्याच्यासाठी की इतक्या सगळ्या लोकांमध्ये ती कदाचित उभी राहील पुन्हा. घरामध्ये काय होतं येणारे जाणारे असतात, शेजारचे पाजारचे असतात. खरंच त्या नजरेने लोक बघतात. आपल्या कुटुंबातले लोक आपल्याला सपोर्ट करत असतात, उभं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि बाहेरची लोक अरे काय झालं हिला म्हणजे जसं काय पृथ्वी तलावर कुठून तरी एलियन आलाय का काय अशा पद्धतीने बघत असतात आणि वागत असतात. खरं तर असं नाही वागलं पाहिजे. कारण एकतर असं काही झालेल्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. त्याला समजत नसतं की माझ्या आयुष्यात काय होतंय ना आता हे सगळं काय झालंय. ती उद्ध्वस्त झालेली असते. कुटुंब हतबल झालेलं असतं. कुटुंब सगळ्या धक्क्यामध्ये असतं. कुटुंबाला समजत नाही की कसं सावरायचं बाहेर पडायचं. अशा वेळेला मित्रमैत्रिणी असतील, शेजारचे पाजारचे असतील, जवळपासचे असतील, ह्या सगळ्यांनी आधार दिला पाहिजे. मानसिक आधार दिला पाहिजे. वेगळ्या नजरेने बघितलं नाही पाहिजे. तुम्ही 24 तास त्यांच्यावरच जाऊ नका पण ऍटलीस्ट येतात हाय बाय तरी करायला पाहिजे की आधी आम्ही तुला भेटत होतो. हो आणि आता काहीच नाही आणलं. अचानक सगळ्यांचा पदक सोडून दिलं तेव्हा आणखीन टेन्शन वाढलं होतं. पण मला घरच्यांनी सपोर्ट केला आणि आता तुम्ही भेटलेलेच आहात तेव्हा काही टेन्शन नाही आता. की ही मुलगी म्हणजे मला स्वतःच वाटतं मी इतकी हलते मला झोपतं पण कधी पटकन येत नाही. कूस बदलायची एखाद्या तो पण त्रास होतो चालू. कूस पण बदलता येत नाही. मग तुम्हाला चांगलं नॉर्मल असं तुम्ही मस्त झोपलेले असं सगळेजण. मला तशी झोप मिळतच नाही एवढ्या वर्षांमध्ये. आमच्या हातात काय माहितीये का आमच्या हातात फक्त तुला मदत करणे ते आहेच. तुला नॉर्मल जेव खाऊ घालणं, तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं, तुला औषधं देणं, तुला काही त्रास होत असेल तर तुला जे काही करता येतं ते करणं. आता राहिला झोप हे आम्ही काही नाही करू शकत बाळा. काही नाही करू. ते आहेच. आम्ही कोणीच नाही काही करू माहिती पण असं वाटतं ना की कसं झोप तरी लागते का लवकर.
शक्यच नाही. आपण जे हलत असतो तेव्हा कसं माणसाला, आपण कुठे प्रवासाला जातो, गाडीत बसतो, कंटिन्यू हलत असतो, खूप सगळं झाले, रात्री झोपच नाही. मी तर गेले 12-13 वर्ष अशी छान झोपलेच नाही एकदम शांतपणे. तसे 2-3 तास झोपू शकते. पहिलं कसं पाठ्यान टेकलं की झोप लागायची एकदम शांत, हालायचे नाही अजिबात. सगळं रात्री अशी झोपली होती आणि आता एकदम सकाळपर्यंत तशीच झोपलेली. तू तशी झोप मिळाली सध्या ती 13-14 वर्ष मिळालीच नाहीये. काय करणार आता, ते आपल्या नशिबात नाही म्हणायचं. जेवढं सुख आहे तेवढं घ्यायचं आणि दुःखाला उडत जा म्हणायचं, कारण दुसरं काही पर्याय नाही. माझी जर मला फक्त काय सांगायचंय तुला ना ते तिकडे बघून सांग. मला असंच सांगायचंय, हे सांगायचंय की तुम्हाला जर हा त्रास झाला भविष्यामध्ये तर तुम्हाला काय वाटेल. मी तर म्हणते दुश्मनाला पण हा आजार कधीच व्हावा. माझी तर इच्छा अशी आहे परमेश्वराजवळ की कोण मला दुश्मन असेल तर त्यांना सुद्धा कधी हा आजार होऊ नये. कारण हे निघा तर झोप होत नाही पूर्ण, खूप प्रॉब्लेम्स येतात. आपण लाईफमध्ये म्हणतो ना, ते सुरुवात तुमची झोपेपासूनच होती ना. आपली झोप पूर्ण झाली की आपण फ्रेश होतो, सकाळी कामं वगैरे करू शकतो. मग तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट तुम्ही बघून मग समोरच्या गोष्टीला काय मदत करता येईल ती करा ना. नुसतं हसत राहणं किंवा नुसतं पाहत राहणं. पैशाची नाही म्हणत मी, ज्याला अगदी खूपच प्रॉब्लेम आला त्याला करा पैशाची, माझं काही म्हणणं नाही आहे. पण हे धरायला लावण्याचं कारण असं आहे की धरलं की थोडेसे हात हलणं कमी होतं, म्हणजे ती बोलू शकते. नाहीतर मग पूर्ण हल्ल्यामुळे तिला बोलायला त्रास होतो, विसरून पण जाते. मदत म्हणून फक्त त्यांना हाय बाय केलं तरी चालेल. पण कधी व्यक्तींना कधी हसू नका किंवा त्यांना वाईट वाटतं, खूप फील होतं की आपण आज एवढे मोठे होतो. 3 शॉप होते माझे, म्हणजे रेंटनी घेतलेले, पण 3 बिझनेस सोडून जाऊन माझ्या हातात खूप कष्ट केले त्यासाठी. सकाळी 4:30ला उठायचे, 5:45ची बस पकडायची, 4:30ला भोसरीत हजर राहायचे. लोकमान्य नगर ते भोसरी असं मला सकाळचा रोजचा पाऊस असो काही असो, मी ते 6:30ला बॅचला टच असायचे. एवढी मुलगी कष्ट करणारी मुलगी तिच्या नशिबात असं आलं. पण तरी पण मी ठरवलेलं आहे की एक तरी मी ट्रिप काढणार, एक 10-12 जणांना घेऊन ठरवलेलं आहे मनाशी. असं नक्की तुला शुभेच्छा आहेत. आम्ही कारण मला खूप फिरायला आवडतं. पर्यंत पोहोचशील ह्याच्यासाठी आम्हाला पण जेवढे शक्य तेवढे आम्ही प्रयत्न करतोय, पण करणार पण आहोत. त्या निमित्ताने मी असं सांगेल की एखादी सक्सेसफुल स्त्री जिचा इंटरव्ह्यू पण घेतला गेला सकाळसारख्या पेपरमध्ये आणि तिच्यावर काळाने घाला घातला आणि अशी परिस्थिती आली, अशा परिस्थितीमध्ये कुटुंबीय तर जबाबदारी घेतात आणि साथ देतात, परंतु जे मित्रमैत्रिणी असतात, जोडलेली लोक असतात, त्यांनी सुद्धा अचानक हात सोडू नये. तर त्यांनी दूर व्हायचे तर नक्की व्हावं, पण हळूहळू व्हावं. जे लोक आठवड्याला भेटत होते, महिन्याला 4 तास घालवत होते, अशा लोकांनी एकदा येऊन गेले आणि बघून गेल्यानंतर संपर्क तोडणं हे मनोधैर्य कमी करणं आहे. कारण तुम्ही दुःखामध्ये साथ देणं गरजेचं असतं, तर ते दिली पाहिजे. सुखामध्ये कोणीच सोबत नसलं तरी चालेल, परंतु ज्यांच्यावर प्रेम करतो, मैत्री जपतो, अशा नात्यांना असं अचानक नाही सोडलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मीही असं जे कोणी व्हिडिओ बघत असतील अशा लोकांना सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये हाच आजार नाही, कुठल्याही घटना घडलेल्या मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, अशा लोकांची साथ सोडू नका. काही काळापर्यंत तरी हळूहळू त्यांच्यासोबत राहा, अचानक दूर होऊ नका असं मी म्हणेल. आणि नक्की प्रतिक्रिया कळवा, वाटतंय ते कळवा. आमच्या वैशालीताईच्या बहिणी खूप चांगल्या आहेत, त्या सतत तिची काळजी घेतात. असा 8 दिवस 10 दिवस 15 दिवस जात नाहीत की त्या तिच्यासाठी भेटायला येत नाही, असं खूप काळजी घेतात. आणि आता ती आमची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे ती ह्या कुटुंबात आहे. ह्या कुटुंबात ह्याच्यासाठी आहे की ती आनंदाने इथं राहतीये, तिचं आजारावर थोडंसं कंट्रोल राहतोय आणि 24 तास माणसं असल्यामुळं मला एकटेपणा नाही जाणवत, विसरायला नाही होत की मला कोण, माझे आई वडील नाहीत, माझ्या बहिणी, जाणीवा तिला इथं माझं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये खूप माणसं आहेत असं तिला जाणीव होते इथं. मग तिला इथं बरं वाटतं, करमून गेलेलं आहे. आणि मी राहणार तर इथेच, तोपर्यंत आहे तोपर्यंत मी इथेच राहणार, कुठे जायचं नाही. आपल्याला खूप सगळ्यांना सांभाळायचंय, त्याच्यामुळे कुठे जायचं नाही. मला तर उलट असं वाटतं की मी किती काही लोकांसाठी काय काय करू, आणखी की ज्या लोकांना प्रॉब्लेम करायचं पण आहे. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या चॅनलचे सगळे व्हिडिओ पहा. सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला
चॅनलला आमच्या लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, शेअर करावे लागतील व्हिडिओ आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दिसतील. मी तुम्हाला विनंती करते, लाईक करा, शेअर करा. आणखीन एक लाईन मला सांगायची आहे, ते महत्वाची आहे. आणि जे जिजाजी आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजे माझ्या बहिणी चांगले असलो मला जिजाजी चांगले भेटले. ओरिजिनली ते खूप चांगलेच आहेत जिजाजी. जिजाजी म्हणणे असे आपण म्हणतो ना, म्हणतात की आई वडील आहेत तर गेले तर लहान मुलींसाठी ते वडील आणि आई म्हणजे मोठी बहिणी किंवा भाऊ असं. म्हणजे असं म्हणायचं तिच्या दोघी बहिणींचे मिस्टर म्हणजे तिचे जिजाजी दोघंही खूप चांगले आहेत. ते खरं तर हिचे आई वडील गेल्यानंतर ते दोघं पण हिचे आई वडिलांसारखं म्हणजे दोघी बहिणी आणि दोन्ही मेहुणे तिच्या चारी लोकांनी तिच्या आई वडिलांसारखी तिची जबाबदारी घेतली. त्यांच्या लेकरासारखं ते तिच्यावर माया करतात, प्रेम करतात, जबाबदारी घेतली. तिला कुणीही काही कमी पडू देत नाही. माया प्रेम असेल किंवा जबाबदारीने ज्या गोष्टी करायच्या त्या, असं तिला सांगायचंय आवर्जून. आता मला एवढी चांगली माणसं भेटलेली आहेत मॅडम सगळं आमच्या. खूप अशी तर किती मुली असतील किंवा मुलं असू शकतात की जे आपल्या मागे झाकून गेलेले आहेत, ते आपल्याला माहिती पण नाही त्यांचे किती प्रॉब्लेम येत असतील. मला तोच प्रॉब्लेम वाटतो. असं वाटतं की आपल्याला मी जर थोडी नीट झाले, आता झालेली आहेच आहे, आणखीन थोडी डेव्हलप झाले, काहीतरी करून मी तर लोकांसाठी काहीतरी करेल. त्यामुळे माझ्या समोर कोणी असं आलं मी अशी सोडणार नाही तरी मला असा प्रॉब्लेम आहे तरी तोपर्यंत माझा सॉल्व्ह झालेला असेल. नाही प्रॉब्लेम आहे, याच्यावर सोल्युशन हळूहळू आपणच काढायचं, मात करायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव, पुढे चालत राहायचं.